नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखेंगे, सब्जेक्ट है मराठी, स्टैंडर्ड है 10th, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। 8 चैप्टर है ऊर्जा शक्तीचा जागर, पार्ट 4। पहला क्वेश्चन है, माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठाधारे लिहा। ओके, इसका मतलब क्या है? ये बड़ा क्वेश्चन है। माशेलकर यानी हमारे जो लेखक है उनका नाम है माशेलकर। माशेलकर यांची मातृभक्ति, मातृभक्ति मतलब माँ के प्रति उनका जो प्यार है वो किन किन प्रसंगों से हमें दिखता है इस पाठ में। ओके, जब भी हम लोग ये चैप्टर पढ़ते हैं तो किस प्रसंग से हमें पता चलता है कि माशेलकर अपनी माँ को बहुत चाहते हैं। धडा वाचताना कोणत्या कोणत्या प्रसंगावरून समजतं की लेखक त्यांच्या आईवर खूप भरभरून मनापासून प्रेम करतात, ते आपल्याला प्रसंग इथे लिहायचे आहेत। प्रत्येकाच्या नुसार वेगवेगळे प्रसंग येतील। स्वमत असल्यामुळे मला जे वाटलं त्याच्याबद्दल मी लिहिते। ओके, डॉक्टर माशेलकरांच्या आईला शिक्षणाचे महत्त्व माहीत होते। डॉक्टर माशेलकर के माँ को शिक्षण का महत्त्व, पढ़ाई का महत्त्व पता था। त्यामुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या नेहमी कष्ट करायच्या। इसलिए वो खुद के बच्चे के एजुकेशन के लिए, पढ़ाई के लिए वो बहुत कष्ट करते थे, बहुत मेहनत करते थे। लेखकाच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती। लेखक की घर की परिस्थिती थी वो बहुत ही बुरी थी। आठवड्यातून एकदा उत्तरपत्रिका विकत घेण्यासाठी लागणारे 3 पैसे देखील लेखकाच्या आईला खूप कष्ट करून कमवावे लागत। एक पूरे वीक में, सप्ताह में एक बार होने वाली जो परीक्षा थी उसकी जो उत्तर पत्रिका विकत घेण्यासाठी मतलब खरीदने के लिए जो 3 पैसे उनको लगते थे, वो 3 पैसे कमाने के लिए भी लेखक की माँ को बहुत कष्ट करना पड़ता था। ठीक है, ऐसा ये इसका मैंने आपको थोड़ा सा हिंदी मराठी का ट्रांसलेशन बताया। अभी मराठी में उसको और अच्छे से एक्सप्लेन करती हूँ मैं। डॉक्टर माशेलकरांच्या आईला शिक्षणाचे महत्त्व माहीत होतं। त्यांना माहीत होतं की शिकण्याशिवाय काही पर्याय नाही आहे। माझा जर मुलगा शिकला तर तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो, हे त्यांच्या आईला खूप चांगलं माहिती होतं। त्यामुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या नेहमी कष्ट करायच्या आणि म्हणूनच स्वतःच्या मुलाला गरीब परिस्थिती असून सुद्धा त्या शिकवत होत्या। मुलाला शिकवण्यासाठी, त्याची फी भरण्यासाठी ते भरपूर कष्ट करायचे, भरपूर कामं करायच्या। लेखकाच्या घराची परिस्थिती सुद्धा खूप हालाकीची, बेताची अशी परिस्थिती होती। त्याच्याकडे पैशाची नेहमी कमतरता असायची। म्हणजेच गरीब परिस्थितीमध्ये लेखक आणि त्यांची आई राहत होती। आठवड्यातून, आता लेखक हा प्रसंग सांगतात कारण तुम्हाला प्रसंगाच्या आधारे लिहायचं आहे हा उत्तर, त्याच्यामुळे मी इथे प्रसंग तो उत्तरपत्रिकेचा सांगितलेला आहे की आठवड्यातून शनिवारी लेखकाची परीक्षा व्हायची आणि त्यासाठी उत्तरपत्रिका घरातून विकत आणायला लागत असायची आणि 3 पैशाला ती उत्तरपत्रिका मिळायची आणि ते 3 पैसे एवढी क्षुल्लक रक्कमसुद्धा उभी करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला लेखकाच्या आईला भरपूर कष्ट करायला लागायचे। त्यांनी घरकाम वाढवलं होतं आणि अशा प्रकारे ही सगळी परिस्थिती लेखक खूप जवळून बघत होता आणि आईविषयीचा त्याचा विश्वास किंवा आईविषयीची त्याची जी समज होती, नम्रपणा होता आणि ज्याला आपण आदर म्हणतो, तो त्याचा खूप वाढत होता आईविषयी, कारण तो स्वतः डोळ्यांनी बघत होता की आई त्याच्यासाठी किती कष्ट करते। हे आठवले की लेखकाच्या अंगावर काटा उभा राहतो। ये जब लेखक को ये सभी यादें याद आती है तो उसको बहुत ही रोंगटे खड़े हो जाते हैं। लेखकाची आई ही त्याच्यासाठी सगळ्यात पहिली शिक्षक होती। मतलब लेखक की माँ उसके लाइफ की सबसे पहली गुरु थी, शिक्षक थी। त्यामुळे शाळेचे दिवस आठवले की लेखकाला त्याची आई आठवते। इसके लिए जब भी लेखक को पाठशाला के दिन याद आते हैं, स्कूल के दिन याद आते हैं, तो उसको सबसे पहले उसकी माँ याद आती है। लेखकाच्या आईने केलेले हे कष्ट हे लेखकाला कधीच शब्दात व्यक्त करता येणार नाही असे लेखकाला वाटते। मतलब लेखक को लगता है कि उसके माँ ने जो भी उसके लिए जो कष्ट किए हैं वो उसको कभी भी शब्दों से बयां नहीं कर सकते, ऐसे लेखक को हमेशा लगता है। मराठीतून थोडंसं अजून एक्सप्लेन करूया। हे सगळे जे प्रसंग आहेत, उत्तरपत्रिका किंवा शाळेत फीस भरण्यासाठी त्याची आई कशी सगळीकडे धावलेली, आणि हे सगळे प्रसंग शाळेचे आठवले की त्यांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो। त्यांना खूप मन त्यांचं खूप भरून येतं ह्या गोष्टी सगळ्या आठवल्या की।
लेखकाची आई ही त्याची सगळ्यात पहिली शिक्षक होती, कारण तिने त्यांना मार्गदर्शन केलं, आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत केली. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा लेखकाला शाळेचे दिवस आठवतात, तेव्हा तेव्हा शाळेच्या सोबत त्याच्या आईने शिक्षण घेण्यासाठी किती कष्ट घेतलेत हे सुद्धा त्या लेखकाला आठवतं. लेखकाच्या आईने केलेले कष्ट हे लेखकाला कधीच शब्दातून व्यक्त करता येणार नाही, कारण एवढे कष्ट केलेले आहेत. आणि त्या सगळ्या भावना प्रत्येक भावना आपण शब्दातून व्यक्त करू शकतोच असं नाही. त्याच्यामुळे लेखकाच्या आईने लेखकासाठी जे काही केलं ते त्याला कधी शब्दातून सांगता येणार नाही. अशा प्रकारे घडलेल्या या प्रसंगावरून डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते. और यही सभी जो प्रसंग है उनके वजह से हमें पता चलता है की डॉक्टर माशेलकर की मातृभक्ती कितनी अच्छी थी. हां, आणि ह्याच प्रसंगावरून आपल्याला एंडिंग असंच करायचं कधीही, की तुमचा जो प्रश्न असतो तो नेहमी एंड करताना लिहायचा, कारण प्रश्नाचं उत्तर लिहिता लिहिता आपण विसरून जातो की आपण कशाचं उत्तर लिहितोय. मग असं लास्टला एक्सप्लेन करायचं की अशा प्रकारे ह्या प्रसंगावरून मला समजतं की डॉक्टर माशेलकरांचं त्यांच्या आईवर किती प्रेम होतं. ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न झाला आणि उत्तर झालं. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा. हाँ, मतलब मेरे जीवन में शिक्षक का जो भी स्थान है उसके ऊपर हमें खुद के विचार लिखने हैं. मतलब आपके लाइफ में आपका जो फेवरेट टीचर है वो क्यों फेवरेट है, उसके लिए आपके दिल में जो खास जगह है वो क्यों जगह है, वो आपको एक्सप्लेन करना है. ठीक आहे, मराठी मुलांना समजलेलं आहे, हिंदी मुलांना सुद्धा समजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचं एक महत्त्वाचं स्थान असतं, तसेच माझ्या बाबतीत देखील आहे. मतलब हर किसी के लाइफ में टीचर के लिए एक जगह होती है. और मेरे रिलेटेड मतलब मेरे साथ भी कुछ ऐसा ही है. शिक्षकांनी मला नेहमी योग्य दिशा दाखवली आणि मार्गदर्शन केले. मतलब मेरे हर टीचर ने मुझे अच्छे से गाइड किया, डायरेक्शन दिया और मार्गदर्शन किया, यानी कि मुझे क्या करना चाहिए, क्या सही क्या गलत ये सिखाया. जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेत जातो तेव्हा आपल्याला काहीच समजत नसते. जब हम लोग स्टार्टिंग में स्कूल में जाते हैं तो हमें कुछ भी पता नहीं होता, क्या सही क्या गलत, कैसे लाइफ में आगे चलना है, ऐसे ये सब कुछ पता नहीं रहता. शाळेत गेल्यावर शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार करतात. जब भी हम लोग स्कूल में जाते हैं तो हमारे जो टीचर्स हैं वो हम पे अच्छे अच्छे संस्कार करते हैं. गलत सही इसमें हमें डिफरेंस देखना सिखाते हैं. योग्य अयोग्य गोष्टी समजावून सांगतात. मतलब क्या सही है क्या गलत है ये हमें वो समझाते हैं. चांगले शिक्षक अभ्यासासोबत जगण्याची नवीन प्रेरणा देखील देतात. मतलब जो अच्छे शिक्षक होते हैं, अच्छे टीचर होते हैं, वो सिर्फ पढ़ाई नहीं तो पढ़ाई के अलावा आपको लाइफ में आगे जाने के लिए बूस्ट करते हैं, आपको इंस्पायर करते हैं. ओके, शिक्षणामुळेच जगण्याचा मार्ग सोपा होतो, हे माझ्या शिक्षकांनी मला समजावून सांगितले. यहाँ पे ऐसे काम नहीं ऐसे आएगा. ठीक है, ये मैं आपको करेक्ट करके देती हूँ PDF में. शिक्षणामुळेच जगण्याचा मार्ग सोपा होतो, मतलब पढ़ाई के वजह से ही जीने का मार्ग सोपा होतो. सोपा मतलब इजी हो जाता है. ये मेरे शिक्षक ने ही मुझे बताया, समझाया. मोठी स्वप्न शिक्षणामुळेच सत्यात उतरतात असा विश्वास माझ्या शिक्षकांनी माझ्या मनात निर्माण केला. मतलब जो बड़े बड़े सपने हैं वो पढ़ाई करने के वजह से ही सत्यात उतरतात मतलब सच हो जाते हैं. ये जो विश्वास है, इस बात पे जो विश्वास करना सिखाया वो मेरे शिक्षक ने ही मुझको सिखाया है. माझ्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांनी देखील अशाच पद्धतीने माझी मदत केली आहे. मतलब मेरे लाइफ में जितने भी शिक्षक आए, अच्छे शिक्षक आए, उन्होंने मुझे इसी तरीके से सिखाया है और मदत की है. त्यामुळे मी माझ्या सर्व शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या स्थानावर नेहमीच ठेवतो. इसलिए मैं मेरे अच्छे शिक्षक लोगों को बहुत ही अच्छे स्थान पे मन में रखती हूँ. ओके, अभी ये जो मैंने आंसर लिखा है वो एज अ गर्ल के हिसाब से लिखा है, इसके लिए मैंने ठेवते लिखा है. अगर लड़का होगा, यहाँ पे लड़का लिख रहा है तो वो ठेवतो लिखेगा, यहाँ पे ते नहीं लिखेगा. ठीक है, सो ऐसे आपको थोड़ा लिंग के हिसाब से थोड़ा चेंज करना होगा. तो बेसिकली आपको क्या करना है, आप इसका प्रश्न का उत्तर लिखते समय आप ऐसे सोचेंगे कि आप आपके नज़र के सामने
एक आपके फेवरेट टीचर को लाइए, ठीक है, और उसके वजह से आपको जो जो सीखने को मिला वो आपको क्यों अच्छा लगता है, वो सभी बातें आपको मराठी में लिखने हैं, ॲज अ छोटे छोटे सेंटेन्स बनाने हैं. जसं की मैंने भी यहाँ पे लिखा है. मी सुद्धा काय काय लिहिलं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं महत्त्वाचं स्थान असतं. ओके. मी असं नाही म्हणत आहे की सगळेच शिक्षक खूप चांगले असतात. काही काही शिक्षक फक्त पैसे कमवण्यापुरते येतात आणि जेवढाच तेवढं शिकवतात आणि निघून जातात. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असे शिक्षक पाहिले आहेत, शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये. पण आपल्याला जे शिक्षक आवडतात ते असे शिक्षक असतात जे मनापासून आपल्याला शिकवतात, आपल्याला गोष्टी सांगतात, आपल्याला योग्य काय अयोग्य काय गोष्टीच्या रूपाने सांगतात आणि ते खूप प्रेमळ शिक्षक असतात. आपण काही चुकलोच तर आपल्याला त्या गोष्टी त्या समजावून सांगतात. तर ह्या शिक्षकांबद्दल लिहायचं आहे आपल्याला. आपल्याला ज्या आवडतात त्या शिक्षकांबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. जे वाईट म्हणता येणार नाहीत, पण ते फक्त आणि फक्त काय करतात, त्यांचं काम करतात आणि निघून जातात. त्यांना त्यांच्या कामाबद्दल आपुलकी नसते. अशा शिक्षकांबद्दल आपल्याला नाही लिहायचं आहे. ओके. तर इथे पण मी तेच लिहिलेलं आहे की जे चांगले शिक्षक असतात आणि स्वतःच्याबद्दल लिहायचं आहे. आणि म्हणून मी माझ्या स्वतःच्या शिक्षकांबद्दल लिहिलेलं आहे इथे की जे माझे स्वतःचे शिक्षक आहेत शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. योग्य काय अयोग्य काय हे त्या वेळेला सांगितलं आणि चांगले संस्कार केले. त्याच्यामुळे मी तुम्हाला शिकवताना त्यांचे संस्कार तुम्हाला दिसून येतात. आणि जसं मला माझ्या शिक्षकांनी प्रेमाने शिकवलं आणि ते सगळ्यात जास्त मला आवडलं होतं, तसंच माझा प्रयत्न असतो की मी तुम्हाला प्रेमाने शिकवेन. कारण जेवढं आपण एखाद्याला फ्रेंडली चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो, तेवढं आपण कधीच रूडली किंवा ओरडून सांगू शकत नाही, समजावू शकत नाही. ओके. त्याचप्रमाणे इथे मला संधी भेटली की माझ्या शिक्षकांचा जो गुण आहे तो मी तुमच्यापर्यंत पोचवला. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शिक्षकांचं कौतुक करा आणि असं ह्याचं सेल्फ ॲटलिस्ट ट्राय करा की हे जरी स्वमत तुम्ही स्वतःहून लिहाल, माझं कॉपी पेस्ट न करता. ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. का चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आपण खूप छान छान व्हिडिओज करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. आणि याचबरोबर सगळ्यात मोठी एक अनाऊन्समेंट करायला मी विसरली, स्टार्टिंगलाच करायची होती पण आपल्या उत्तराच्या नादात राहिली आहे ती. सो भरपूर जणांचे असे क्वेश्चन्स आणि कॉमेंट्समध्ये असं होतं की आम्हाला ऑनलाईन क्लास वगैरे जॉईंट करायचा आहे. बघा, मी तुम्हाला इथे शिकवतेच यूट्यूबवर, आणि पण इथे काय होतं, इथे एकतर्फी शिक्षण होतं. म्हणजे मी शिकवते, मला जसं वाटतं तसं शिकवते, तुमचे प्रश्न राहतात. किंवा भरपूर जणांचं असतं की आमच्या लिहिण्याच्या चुका किंवा आम्ही वाक्य बरोबर लिहिलेत की नाही ते आम्हाला चेक करता वगैरे येत नाही, तर असा प्रॉब्लेम असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं भरपूर कॉमेंट्समध्ये की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या. तर त्यानुसार मी खूप विचार करून डिसिजन घेतला की आपण पूर्ण वेळ तर नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट असल्यामुळे मी विचार केलेला आहे की आपण 10 दिवसांचं पहिलं एक बॅच चालू करूया, जेणेकरून बघूया की तुम्हाला तिथे त्याचा उपयोग होतो आहे का. आणि जर तिथे तुम्हाला वाटलं की नाही हे आपल्याला खूप छान जमतं आहे तर आपण ते कंटिन्यू ठेवूया. पण त्या 10 दिवसांच्या व्हिडिओमध्ये मी धडे वगैरे शिकू शकत नाही, कारण ते धडे आपण ऑलरेडी यूट्यूबवर शिकतो. तर त्या 10 दिवसांच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार. जर आपण क्लासेस मी जर चालू करते तर माझा उद्देश हा असतो तो क्लास शिकवण्यासाठी की त्याच्यामध्ये आपण जास्त लिहिण्यातल्या चुका ज्या असतात, कारण तुम्हाला पेपर रिटर्नमध्ये लिहायचा असतो, तर त्या लिहिण्याच्या ज्या चुका असतात त्या मी चेक करणार, त्या मी तुम्हाला समजावून सांगणार की हे तुमचं असं चुकलं आहे, इथे तुम्हाला असं नाही लिहिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या क्लासमध्ये कव्हर होणार आहेत, जे तुम्हाला जास्त करून तिथे तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल. यूट्यूबमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात माझ्याकडून, पण त्या तुमच्यापर्यंत किती पोचल्यात किंवा मी तुमची उत्तरं वगैरे चेक करू शकत नाही यूट्यूबच्या माध्यमातून. तर आपण क्लासच्या माध्यमातून उत्तरं चेक करू शकतो. तुमच्या काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला मी समोरासमोर सांगू शकते. आणि हा जो आपला क्लास आहे तो 10 दिवसांचा 2 तास होईल. आणि जर तुम्हाला इच्छा असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची, आणि हा क्लास चार्जेबल आहे. ओके. कारण इथे मलासुद्धा माझा वेळ द्यायची आहे, मलासुद्धा माझी एक्स्ट्रा मेहनत करायची आहे, तुमची उत्तरं चेक करायची आहेत. सो थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे, काम आहे याच्यात जास्त, त्याच्यामुळे हा कॉस्टली म्हणजे कॉस्ट आहे याचा 1000 फॉर 10 days.
तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही ट्राय करा. जर ज्यांना नाही जमत आहे, पैशांची काही अडचण आहे, तर आपण यूट्यूबवर शिकवतोच. फक्त क्लासचा फायदा मी एवढाच सांगते की तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तिथे करता येईल. तिथे तुम्हाला उत्तरं तुमची चेक करून वगैरे मिळतील आणि हा तो फायदा होणार आहे तिथे. बाकी तुम्हाला यूट्यूबवर माझं जसं काम चालू आहे ते तसंच चालू असणार आहे. असं काही नाही आहे की क्लासमध्ये काहीतरी एकदम भन्नाट असं वेगळं शिकवायला जाईल आणि यूट्यूबवर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नाही, अशी कुठलीच गोष्ट होणार नाही आहे. फक्त जसं मी सांगितलं की ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट जो आहे, म्हणजे तुमची उत्तरं चेक करणं, तुम्हाला एकेकाला प्रत्येकाला गाईड करणं, हे क्लासेसमध्ये म्हणजे पॉसिबल होईल. हे यूट्यूबवर पॉसिबल नाही होता येत. त्याच्यामुळे तुम्ही बघा, विचार करा आणि लवकरात लवकर तुम्ही मला मेल करू शकता. कारण सुरुवातीला मी फक्त 10 मुलं घेणार आहे, कारण सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी कालावधी पण 2 तास ठेवला आहे, जेणेकरून सगळ्यांना उत्तरं देता येतील आणि सगळ्यांची उत्तरं चेक करता येतील. आणि जो आपला पहिला क्लास जो ठेवला आहे त्याच्यात 2 विषय आहेत. एक आहे वाक्य रूपांतर आणि दुसरा आहे वाक्प्रचार. वाक्प्रचारवर आपल्या व्हिडिओ झालेले आहेत यूट्यूबवर सुद्धा, पण मुलांना वाक्य किती लिहिता येतात हे मला कळत नाही. हे तुम्हाला कळतंय की नाही, तर त्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ती ऑनलाईन क्लासमध्ये होणार आहे. ओके. आणि त्याचं जे काही स्वरूप आहे ते मी कम्युनिटीमध्ये, आपल्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकली. त्याच्यामध्ये इन डिटेल मी सगळं लिहिलेलं आहे की तुमचा क्लास कसा असेल, काय काय शिकवलं जाईल, कोण पार्टिसिपेट करू शकतं, त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे, हे सगळं मी तिथे लिहिलेलं आहे. तर नक्की तुम्ही यूट्यूबमध्ये कम्युनिटीमध्ये जा आणि ती पोस्ट वाचा. आणि तरी काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. ओके. सो हा नवीन प्रकल्प, नवीन प्रोजेक्ट म्हणून आपण बघतोय. सो लेट्स सी की कसं काय होतं आहे. तोपर्यंत आपण यूट्यूबवर तर नेहमी सोबत असणारच, इथे सुद्धा आपण सगळे गोष्टी कवर करणारच आहोत. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आठवणीने, कारण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. तुमच्यामुळेच आपली जी फॅमिली आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होतो आहे. कोविड परिस्थिती कितीही भयानक असली तरी एकमेकांचा सपोर्ट सोशल माध्यमातून एकमेकांना मिळतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे सोशल मीडियाची. सो थँक्यू सो मच फॉर लविंग मी अँड सपोर्टिंग मी. काही डाऊट्स असतील तुम्हाला क्लासबद्दल किंवा आजच्या लेक्चरबद्दल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. तिथे मी ॲज पॉसिबल ॲज सगळ्यात लवकर रिप्लाय देते. धन्यवाद.